छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ शिवाजी गल्ली निगवे तुम्हाला सविनय सादर करत आहे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा सजीव आणि तांत्रिक देखावा मृत्युंजय वीरा. मृत्युंजय वीरा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. रुक्मिणी, ए रुक्मिणी, अगं ऐकलंस का? वाईट पाणी घेऊन ये जरा. होय होय आले आले. हे घ्या. रुक्मिणी, अगं काय झालं ग? हो सकाळपासून मुचक्याच लागतात बघा. थांबायचं काही नावच घेईना. लई काळजी वाटते हो लेकराची. आपला राजवीर सीमेवर ठीक असेल ना व? अगं रुक्मिणी, काळजी कराय काय झालंय तुला? अरे नाव काढलं असेल का नाही? अहो आईचं काळीच आहे माझं. तुम्हाला नाही कळायचं. काय काळजी करू नको. अगं एकदम झाक असेल बघ तू. शेतकऱ्याचं पोर आहे आणि भारत मातेचा सैनिक आहे. सैनिक काळ्या आईची माया रक्तात आहे त्याच्या. अभिमान आहे मला आपल्या राजवीरचा. काय म्हणता भाचे सरकार? कसं काय चाललंय कॉलेज आपलं? मस्त चाललंय मामा. अरे निवास, ये 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 बस. रुक्मिणी, अगं निवास आलाय, चहा ठेव वाईच. नको नको आता. अहो मुलीच्या बापानं मुलीच्या सासरवाडीत पाणी सुद्धा प्यायचं नसतं. काहीतरी चल आता तुझं. अरे आधी आपल्या राजवीर आणि प्राजूचं लग्न तर पार पडू दे. अगं गंमत केली ग. बर दाजी, राजवीरचा काही फोन झाला का? तो आला म्हणजे आपण लग्नाच्या तयारीला लागू ना. होय होय. अरे 2 दिवसापूर्वी आलेला त्याचा फोन. बर, लग्नाच्या रजेसाठी अर्ज केलाय म्हणलेला. 2 दिवसात रजा होईल मंजूर बहुतेक. हा धूम धडाक्यातच लग्न करू आपल्या राजवीर आणि प्राजूचं. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेल बघा. हा एकदम मस्तच. होय होय अक्का होय. भारत पाकिस्तान इंटरनॅशनल बॉर्डर जम्मू आणि काश्मीर. हेडक्वार्टर से खबर मिली है कि सरहद पार से कुछ आतंकी संगठन घुसपैठ करने के फिराक में है. उनका मकसद हिंदुस्तान के बड़े बड़े शहरों पे आतंकी हमले करने का है. लेकिन हम उनके नापाक इरादे कभी भी सफल नहीं होने देंगे. हम अपनी जान की बाजी लगा लेंगे सर. वेरी गुड. आप सभी जवानों ने कड़ी से कड़ी ट्रेनिंग पार की है, इसलिए गलती की कोई भी गुंजाइश नहीं है. यस सर. गुड. सुबेदार राजवीर जाधव. यस सर. आपने हमें बताया नहीं कि आपकी शादी तय हुई है. सॉरी सर. कोई बात नहीं, आपकी छुट्टी सैंक्शन हो गई है. थैंक यू सर. आप फॉर्मेलिटीज पूरी करके 2 दिन में अपने घर जा सकते हो. और एक बात, हमारी बटालियन की तरफ से आपको शादी की ढेर सारी बधाइयां. थैंक यू सर. सर, हाँ, सूबेदार जी की शादी होने के बाद इस भारत माँ से उनका प्यार कम तो नहीं हो जाएगा? क्यों सूबेदार जी? दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, पर वतन से हंसी सनम नहीं होता. हीरो में समिटकर सोने में लिपटकर मरते हैं कई, पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. वाह 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 सर. all right, soldiers, take your positions. यस सर.
चेतावनी देकर भगाओ। ओवर एंड आउट। यस सर। आप जहां से आए हो वहीं पर वापस लौट जाओ, वरना हमें आप पर गोली चलानी पड़ेगी। नाराए तकबीर, अल्लाह अकबर। सुबेदार जी आपको गोली लगी है। आप पीछे हटिए, हम संभाल देंगे। पीछे नहीं हट सकता, मैं पीछे नहीं हट सकता। मेरी जान से ज्यादा जरूरी हमें जीत है अभी। भारत माता की जय। सुबेदार, सुबेदार, फिक्र मत करो, आपको कुछ नहीं होगा। आगे खोलो सुबेदार, आगे खोलो। हम आपके माँ बाप को क्या जवाब देंगे? आगे खोलिए सुबेदार। मैं रहूं या ना रहूं, पर मेरा देश हमेशा रहेगा। माए तेरे लिए मर मिटेंगे, तेरे बेटे ना पीछे हटेंगे। शहीद जवान सुभेदार राजवीर जाधव यांचे पार्थिव शरीर त्यांच्या मूळ गावी आणले जाते आणि शासकीय मानवंदनेत आणि शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. अरे काळजी कशाची? जयवीर मर्दासारखा लढला आपला राजवीर. अरे त्याच्या जाण्यानं अजून मी समजा देश हळहळतोय. पण आत्ताच्या या ढोंगी, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांच्याकडे बघितलं तर माझ्या पोराचं बलिदान वाया तर नाही ना गेलं असा प्रश्न पडतोय रे मनाला. नाही आबा, अहो दादाचं बलिदान वाया नाही गेलेलं. आबा मी पण जाणार सैन्यात. हा? होय, मी पण लढणार आपल्या देशासाठी. अरे तू पण जाणार म्हणतोयस, पण इथं घर कोण सांभाळणार? अरे आधीच कर्ज आहे आपल्या डोक्यावर, त्याच काय करणार? शेतीला पाणी नाही, जमिनीला खत नाही. अरे जयवीर, बेभरोशाची रे ही शेती. दुष्काळानं का वाढलाय काव हे समजा बघणार तरी कोण रे पोरा? बर आबा, तुम्हाला जसा दादाचा अभिमान वाटतोय तसं माझा भी वाटाय पाहिजे ना, असं मला बी वाटतंय का नाही? अहो ह्यो देश माझा बी आहे. माझं काहीच कर्तव्य नाही का देशासाठी? जयवीर, अरे कर्तव्य म्हणजे प्रत्येकानं सीमेवर जाऊन लढायलाच पाहिजे असं नसतंय रे पोरा. अरे तू या देशाचा नागरिक आहेस, त्या नागरिकाचं कर्तव्य पहिलं पार पाड ना. अरे चांगला शिक, बॅरिस्टर किंवा कलेक्टर हो. आबा नाही व्हायचं मला बॅरिस्टर किंवा कलेक्टर, आणि ते होऊन बी काय करू? एका पोरानं दुश्मनाशी 2 हात करत मरायचं आणि दुसऱ्यानं शेतवाडी बघायची, ह्यो कोणता न्याय आहे? ते काय नाही आबा, मला माहित नाही. मला बी जायचं आहे बघा सैन्यात. आबा आता माझं ठरलं म्हणजे ठरलं. अरे पर जयवीर, एक पोरगा आधीच मी गमावलाय रे. आता दुसरा बी गेला आबा तर कुणाला सांगू? कुणाकडे बघून जगू रे माझ्या बाळा? सांग. आज तू बी सैन्यात शहीद झालास तर एक डाव मरशील, पण माझ्या वाणी रोज रोजचं मरण तर नसेल तुला. पण एक हे बी खरं आहे रे, खरं आहे तुझं म्हणणं. पण माझं बापाचं काळीज आहे रे, तुटतंय रे लेकरा, तुटतंय काळीज. कसं समजावं तुला? जयवीर, झोप बाबा, आता खूप रात्र झाली. होय, जा झोप जा, उद्या बोलूया.
अरे पर तू तर होय, मीच. मी काय सांगतोय ते नीट ऐक. त्या भ्याड पाकड्यांनी लपून वार केला आणि आपली नामर्दानगी दाखवलीच. फेकडाची अवलाद झाली. समोरनं आले असते तर एकेकाच्या छातीत अख्खी बंदूक रिकामी केली असती. या कुत्र्यांना असं मोकाट सोडता कामा नये जयवीर. या पाकड्यांना त्यांची अवकात दाखवायची वेळ आली आहे. अरे छत्रपती शिवरायांचे मावळे आपण. त्या मक्कार अफजल खानाचा कोथळा फाडून त्याचं मुंडकं तलवारीच्या टोकावर नाचवत अख्खी जावळी गाजवणारे भूमिपुत्र आपण. आणि आज हे पाकिस्तानी हिजडे आपल्याच मातीत घुसून आपल्यावर हल्ला करतायत. आपण गपगुमान नसायचं? नाही, अजिबात नाही गड्या. उठ, रात्र वैरायची आहे. या भिकाऱ्यांना आज त्यांची जागा दाखवली नाही तर तुझ्या माझ्या घरात घुसतील हे हरामी. अरे यांच्या अवकात काय? आपण दिलेल्या 55 कोटींच्या तुकड्यावर जगतायत हे भिकारडे. साधे पाठीवरच हल्ला करणार, पण आता समोरनं आपण मारायचं. आणि त्याची सुरुवात झाली. आता आपल्या शूर सैन्य दलानं त्या पाकड्यांना दाखवून दिलंय, ये नया भारत है, घर में घुसेगा भी और मारेगा भी. आता वीर मर्दाची जात वीर मर्दासारखीच दाखवायची. जयवीर, तू ये सैन्यात, तू ये. खर तर देशातल्या प्रत्येकानं सैन्यात यायची गरज आहे. पण देशातल्या या रईस जाद्यांना समजावणार कोण? इथं मरताना पण आमच्या तोंडातनं भारत माता की जय हेच निघतं. आणि इथं या देशातले लोक वंदे मातरम म्हणायचं का नाही याच्यावर भांडत बसतात. आम्ही तळ हातावर जीव घेऊन लढतो आणि इथं लोक आमच्या शौर्याचे पुरावे मागतात. तरी पण आपण लढायचं, आपण लढतच राहायचं. असले हजार राजवीर, हजार जयवीर मरू देत, परवा नाही त्याची. आपल्या भारत मातेच्या अब्रूवर हात टाकणाऱ्यांची गर्दन छाटली जाईल, तेव्हाच आपण एकजुटीनं आणि अभिमानानं म्हणू शकतो, भारत माझा देश आहे. उठ गड्या, उठ, लढण्यासाठी सज्ज हो आणि बोल, भारत माता की जय, भारत माता की जय. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. धगधग त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. वंदे अपने दिलों में हम, क्या नाम है अपना जहां में, खड़े हैं कहाँ पे हम. है हमें जाना कहाँ, चले हैं कहाँ पे हम.